तरी चांगलं खरपूस भाजा तूप घाल थोडंसं घाल. वास येतोय का? नाही अजून भाज. बस छान गुलाबी होतो. झाला सगळ्यांच्या साड्या बघून ठेवू मी उचलून? हो बाई उचल लवकर. काय सांडलं झाली तर पंचायत. दिवाळीच्या दिवशी नेसायला साड्याच नाही. हो ना. वहिनी जरा बघा ना अजून घट्ट हवं का काय कसं काय? अगं हो पण मोहन घातलंस का लोण्याचं? नाही घालते ना भरपूर घालते. अगं भरपूर नको बेतानी घाल नाही तर विरघळून जातात चकल्या. मग तोंडात विरघळायलाच पाहिजे चकल्या. तोंडात नाही इंदू तेलात विरघळतील चकल्या. त्याला काय अर्थच नाहीये. काय झालं भाऊजी? ते बाहेर ज्याने कोणी हुक अडकवलाय ना कंदिलासाठी त्याच्यावर कंदील बसतच नाहीये. कांता इतकी वर्ष आम्ही लावत होतो ना तेव्हा लागत होता. बेब्या यो गोतडी ये चल माझ्या बरोबर चल बाहेर. त्या स्टूलावर चढ. ते स्टूल शाबूत राहिलं तर कंदील लावून दाखव. ये कांता असा आहे ना हातापाय अशी सारखी माणसं हवी असतात त्याला. आपली कामं अशी पट 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 संपायची आणि मोकळा व्हायचं ते नाही. नाही तर काय नाचता येणं अंगण वाकडे. मग काय काय सांगतोस दादा? तू लावायचाच म्हणे अमेरिकेच्या घरात कंदील. ये ना मग जरा बाहेर प्लीज मला मदत कर. नाही म्हणजे भारतीय परंपरा जपण्याचा तेवढाच एक छोटासा प्रयत्न तुझ्याकडून. चल मी ठरवलं ना सगळं करू शकतो मी. हा तुला काय वाटलं? रांगोळी काढू शकतो मी. हा आकाश कंदील बनवू शकतो आणि फराळ सुद्धा करू शकतो. फराळ नको येतं मला. हा कांता असला ना इतकी वसवस असते ना आजूबाजूला. शांतता म्हणून पाळायची नाही. बीबी शांतता हा शब्द तुला पाठ्यपुस्तकात तरी गेलाय का कधी? मी गप्पच बसतोय. जान्हवीला श्रीला काय? काय सांगतेस काय? जान्हवीला श्रीला काय? जान्हवीला श्रीला आय लव्ह यू म्हणायचंय? तू काय लाजतेस तर त्यांना आय लव्ह यू म्हणायचं तर? तुम्हाला ना काही सांगायचीच सोय नाही. तुम्हाला जरा चोरून पोळी वाढली ना तर तुम्ही बोंबलून तूप मागता. काय झालं? ए बेबी ए काय झालं ग? काय असतेस? चुपा कांता काही झालेलं नाहीये. मला नाही असलं लपून छपून केलेलं अजिबात आवडत नाही. नाही का जान्हवी? सगळं कसं उघड उघड करावं उघड उघड बोलावं हो की नाही? वी जस्ट लविंग वेन यू सेड लव. अगं म्हणजे आज आपण सगळेजण घरी आहोत ना म्हणून ते म्हणताय शी इज लव्हिंग इट. हो ए काय रे थट्टा करताय तिची? छान चाललंय त्यांचं. जा बाळा जा जा. बाळा तू वर जाऊन रांगोळी काढणार आहे? नाही. वही का घेऊन चाललेस वर? दे ना इकडे. दे दे. हात हात पुसून टाक. हे आता जा ना बाळा जा.
परंतु मग सगळ्यांचं हसून झालं असेल तर मला कंदील अडकवायला कोण मदत करणार आहे? जोडे हे बाई गो. याला म्हणतात घेणं न देणं आणि फुकटचं कंदील लावून येणं. श्रीरंग, श्रीरंग, हो आलो. खालती ब्रेकफास्ट साठी वाट बघतायत सगळे. तुम्हाला बोलवलंय. हो तू हो पुढे, मी आलो 2 मिनिटात. काय खूप मोठा आहे ना तुमचा इगो? काय? फोटो जोड काय करत होती? दिवाळीला आपण नवीन साड्या नेसूया. हा घडी मोडूया सगळ्यांनी एकत्र. हो चालेल चालेल. चालेल. बेबी यावर्षी मजा आहे तुझी भाऊबीजेला. अगं यांना दणदणीत ओवाळणी मिळाल्यावर येणारच ना. मी एकाच अटीवर ओवाळणी देणार आहे बेबीला. बेबीनी
वेड्या बहिणीची वेडी ही माया हे गाणं म्हणून दाखवलं पाहिजे. कांता, मी काय वेडी आहे? ते मला काय माहिती, पण गाणं तसंच आहे. हसताय काय सगळे? हो, कुठल्या दिवशी काय गोड करायचं हे आधीच ठरवूया, नाही तर मग आयत्या वेळेला पंचायत होईल. हे पाहिजे ते पाहिजे असं काहीतरी म्हणालात तर. अहो, हे तुमच्यासाठी आहे. हा, माझं काय, माझे कधीच काही नखरे नसतात. मला कधी काही चालतं, कळलं. मी दिवाळीत पूर्ण मज्जा करणार आहे. माझ्या बरोबर फटाके आणायला कोण कोण येणार? भाऊजी, फटाके? फटाके अजिबात उडवायचं नाहीयेत. हा, हे दरवर्षी सांगायला हवं का आता? अरे काका, दिवाळी हा दिव्यांचा सण असतो, प्रदूषण वाढवायचं नाही. आपली दिवाळी जवळ आली ना की हा आपला बिचारा निसर्ग आहे ना, तो असा घाबरत असणार आहे. तो म्हणत असेल, आली यांची दिवाळी आली, म्हणजे आता हे दिवाळी साजरी करणार म्हणजे आपल्यावर धूळ, कचरा, राख ह्याचा वर्षाव होणार. ओझोनचा लेअर कमी होतोय, जंगल संपतायत. आपण हे जे असं बेछूट बेफाम वागत सुटलोय ना, या सगळ्याचे परिणाम बघायला आपल्याला फार वर्ष थांबावं लागणार नाहीये. कदाचित पुढच्याच वर्षी सगळे परिणाम दिसतील. आय अग्री विथ यू टोटली. ए श्री, बाबा सकाळी सकाळी घाबरवून नको टाकूस हा आम्हाला. आई अगं, घाबरलंच पाहिजे आपण. ही सगळी मज्जा, हा सगळा आनंद, हे सगळे सण आपण कशाच्या जीवावर साजरा करतोय हे कळायला तर हवं ना. ऑक्सिजन फुकट मिळतो म्हणून त्याची किंमत ठेवायची नाही आणि मग हॉस्पिटलमध्ये जाऊन ऑक्सिजन विकत घ्यायचा, त्याला काय अर्थ आहे? हा, म्हणजे आपल्याच नाकातून आपल्याच फुफ्फुसात जी हवा जाणार आहे ती आपणच दूषित करायची. त्याच्यामध्ये खरंच काय लॉजिक आहे मला हसता काय कळलेलं नाहीये. पाहिलं, हे असं असतं ह्याचं. आणि मी म्हणते की सण म्हणून 4 फुलभाज्या पेटवायला काय हरकत आहे? ए जान्हवी, तू समजाव ह्याला. नाही, पण मला श्रीरंग जे काही म्हणतात ते पटतंय. झालं, घरची सगळी माणसं एकत्र आहेत इथे, मग आनंद साजरा करण्याचे, सण साजरा करण्याचे वेगळे मार्गही आहेत ना. मग फटाके कशाला उडवायचे? झालं. आता ही सुद्धा ह्याच्या बाजूने बोलायला लागली, म्हणजे मग आता आपलं कल्याणच आहे. बरोबर आहे त्याचं म्हणणं. नाही, नको नको. एवढं सगळं होणार असेल तर फटाकेच काय, फराळही नको. बघितलं, गाठलं आणि दुसरं टोक. फराळाने काही होत नाही हा कांता. नाही, तुला कशानेच काही होत नाही ग बेबी. बघितलंस, फराळ नको म्हटल्या म्हटल्या लगेच फणा काढला. मी वेड्या बहिणीची वेडी. अरे आलास, ये. कांता कुठे आहे रे? तो स्वयंपाकघरात लुडबुड करतोय. येतोय. ऐकतोय मी दादा, खूप बोलतोयस तुम्हाला, पण माझ्या हातचा साजूक तुपातला मुगाचा हलवा तू सगळ्यात जास्त खाणार आहेस हेही माहितीये मला. मुगाचा हलवा केलायस तू? वा वा. मग अगं बघ कसा घरभर असा घमघमाट सुटलाय. अरे इतक्या वर्षाने आपण सगळे एकत्र होत दिवाळीत. ही दिवाळी सगळ्यांच्या लक्षात राहिली पाहिजे अशीच साजरी करूया आपण. मी अमेरिकेत असताना आहे ना, दिवाळीत तुम्हा सगळ्यांची आठवण यायची. खरंच खूप आठवण यायची. खूप मिस करायचो तुम्हा सगळ्यांना. मनात आला आणि करून टाकला असं कधीच झालं नाही. कुठल्याही गोष्टीचा खोलवर विचार करायचा, अगदी डीप विचार करायचा. मुद्दा काय दादा, ही दिवाळी तुझ्याकरता स्पेशल आहे हा ना. मग ते बोल ना. आता अमेरिकेचं पुराण लावत बसू नको. एक कांता ही आई आहे म्हणून ना, नाही तर मारलं असतं मी तुला आता. आईची
तिला ए आता मला मला छळू नकोस रे, असा मला वेळ नाहीये. हे बघ ऑलरेडी कामात आहे, तुझ्या बायकोकडून करून घे ना. अरे तिला आधी माझी बायको होऊ तर दे. नाही म्हणजे ती बायको आहे माझी, पण ते तिला मनापासून आधी वाटू तर दे ना. म्हणजे तिनं तिच्या भावना व्यक्त तर करू दे. अरे श्री, ती जर व्यक्त करत नसेल तर तू व्यक्त कर ना. एवढा इगो कसला रे? ए नाही श्री, अजिबात नाही. आता तिने स्वतःहून तिचं तुझ्यावर प्रेम आहे हे बोलून दाखवलंच पाहिजे. तू जर तिला आय लव्ह यू म्हणायला गेलास ना तर खबरदार. ए श्री, त्याचं काय ऐकू नकोस. हे तू गप रे. हे बघ श्री, बायकांना अशा गोष्टी बोलता येत नाही, त्यांना संकोच वाटतो. अरे मग एक्सप्रेस करता येत नसेल तर शिका म्हणावं. हा, आपण नाही, त्यांना आवडत नाही म्हणून बाथरूम मध्ये नेलेला पेपर परत आणतो बाहेर येताना. शिकतो ना आपण. मग काय तू कसलं फालतू उदाहरण देतो? त्याचा काय संबंध रे? संबंध आहे दादा. काय? अरे आपणही आपल्यामध्ये खूप बदल करतो आपल्या बायकांसाठी, मग थोडासा त्यांनी करायला हवं. बोलून आपणच दाखवायचं, प्रेम आपणच व्यक्त करायचं, त्यांच्या अगम्य मनात काय चाललंय तेही आपणच शोधून काढायचं. हा, यांनी साधं फक्त माझं तुझ्यावर प्रेम आहे एवढं वाक्यही बोलू नये, एवढं येत नाही यांना. याला काय अर्थ आहे? नाही ते काय नाही, ठरलं. जान्हवीनी स्वतःहून तुला आय लव्ह यू म्हटलंच पाहिजे, तू स्वतःहून म्हणायचं नाही. बस. फार लाड करतो आपण बायकांचे. काय 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 बोलतोस काय तू? अरे मूलभूत फरक असतात आपल्या आणि बायकांमध्ये. एवढं सगळं कळतं बायकांबद्दल तुम्हाला, तर दिवाळीत एखादं गिफ्ट द्यायला हवं त्यांना. हे नाही कळत? ते आई ते बेबी सगळ्यांकरता ते कापड वगैरे आणणार होती ना, ते रंगाभिंगातलं बेबीला फार कळतं आई. हे काय तू घेऊन बसलेस की इतकं सोनं त्यांना द्यायला? हे बघा, जगात कुणीही कितीही काहीही आणलं तरी नवऱ्याने आणलेली भेटवस्तू बायकोसाठी सर्वात महत्वाची असते. त्याची तुलना कुठल्याही वस्तूशी होऊ शकत नाही. आता माझ्या सासरकडचे माझ्या वाढदिवसाला सणावाराला खूप काय काय द्यायचे, पण तुमच्या वडिलांनी आणलेला गजरा घालून मला दिवसभर मिरवावंसं वाटायचं. कळतंय का मी काय म्हणतेय ते? दादा कळलं का? तुला कळलं का? मी आणणारच होतो. मी आणणार होतो. मग श्री, आता तू ही एक नवीन मंगळसूत्र आण आणि घाल जान्हवीच्या गळ्यात. पोरकटपणा पुरे झाला. पोरगी अडकत चालली रे तुझ्यात. आता जास्त ताणू नकोस. नाही, फार ताणणार नाहीच आहे मी. म्हणजे थोडं ताणणार. नाही 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 आईजी, मी वाट बघतोय, आतुरतेनं वाट बघतोय. जान्हवीच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याच्या त्या एका करेक्ट क्षणाची मी वाट बघतोय. श्रीकृष्णांनी नरकासुराला मारलं, सगळीकडे आनंदी आनंद झाला, म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी म्हणतात. कळलं बेबी? मला कळलं. तुला कळलं का?
वर्षातनं एकदा लवकर उठून आंघोळ करावी लागते तर कालपासून कटकट चालू होती याची.